जालना लोकसभा मतदारसंघात यंदा रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळाली। मात्र निवडणुकीआधी मराठा आरक्षणाचा यलगार याच मतदारसंघातून पाहायला मिळालेला। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेला मराठा समाज कोणाच्या पारड्यात मत टाकतो यावर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे। जालन्याच्या जनतेनं कुणाला कौल दिलाय आपण पाहूयात। नमस्कार, लागली पेन एनडीटीव्ही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। मतदान झालंय, आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। नाक्या नाक्यावर टपरीवर चर्चा सुरू आहे ती की जिल्ह्याचा खासदार कोण होणार, अशी चर्चा जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये सुद्धा रंगलेली आहे। आपल्यासोबत जालन्यातील काही पत्रकार आहे, आपण त्यांच्याकडून हे जाणून घेणार आहोत की जिल्ह्यात नेमके कोण असणार आहेत। सर, तुम्ही पत्रकार आहात, मला काय सांगाल की जिल्ह्यात आता तुम्हाला कोण उमेदवार निवडून येईल असं वाटतं? डॉक्टर कल्याण काळे येण्याची शक्यता आहे। तुम्हाला कोण वाटतंय? माझंही यांच्यासारखंच त्यांच्या मताशी सहमत आहे। डॉक्टर कल्याण काळे यांचं पारडं जड दिसतंय, त्या अनुषंगाने तुम्हाला कोण वाटतंय? दोघांमध्ये तुळशीची लढत आहे, आत्ताच या घडीला काही सांगता येणार नाही। दोघांमध्ये चुरशीची लढत आहे, परंतु दानवे येण्याची शक्यता जास्त आहे। तुम्हाला काय वाटतंय? चुरशीची लढत झालेली आहे, मात्र येणारा काळ ठरवेल काय होईल तर परिस्थिती। तुम्हाला काय वाटतंय? दोन्ही उमेदवारात काढायची टक्कर झालेली आहेत, पण यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती, ती विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झालेली नाहीये। तुम्हाला काय वाटतंय? काँग्रेसच्या उमेदवाराचे पारडे यावेळेस निश्चितच जड होते आणि सर्व बाजूने त्यांना मतदान झालेले आहे। तुम्हाला असं का वाटतंय? इथं राजकीय आणि सामाजिक गणित जर पाहिले तर राजकारणामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, वंचित बहुजन आघाडीचे जरी हे असले तरी सर्व पक्षाचे कार्यकर्ते मात्र काँग्रेसच्या उमेदवारासोबत फिरताना आणि मतदान करताना दिसत होते। तुम्हालाही काय असं वाटतं? मी अगोदर म्हटल्याप्रमाणे ही निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होते, पण ती विकासाच्या मुद्द्यावर न होता भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा धार्मिकतेचा वाव दिला या गोष्टीला। त्याच्यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या लोकांनी हातात घेतल्याबरोबरच जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि यावेळेस सर्व कौल काँग्रेसच्या बाजूने मिळालेला आहे। का तुम्हाला वाटतं की हे उमेदवार निवडेल? असं काही नाही, पण दोघांमध्ये ही लढत एकदम जोराची झालेली आहे, त्यामुळे 4 तारखेनंतर ते स्पष्ट होईल। तुम्हाला असं का वाटतं की हेच निवडून येईल? यावेळेस मतदानाचा टक्का वाढला आणि मतदानाचा टक्का वाढला त्याचा फायदा रावसाहेब दानवेला निश्चितच होऊ शकतो, पण सांगता येणार नाही तरी पण। तुम्हाला असं का वाटतं? साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी शिवसेना फुटल्यानंतर हिंदू मतपेढीचे विभाजन झालं, त्यात जालना जिल्ह्यातल्या भाजपमध्ये ही उभी फूट पडलेली होती। अशा पार्श्वभूमीवर अंडरकरंट वेगळाच होता। ही निवडणूक मतदारांनी आपल्या ताब्यात घेतल्यामुळे दानवेंचं पारडं हलकं होत गेलं आणि काळ्यांचं पारडं जड होत गेलं। त्यामुळं शिवाय दानवेंचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि अँटी इन्कम्बन्सी हे फॅक्टर फार इफेक्टिव्ह ठरले असं मला वाटतं। असं तुम्हाला? माझं असं मत आहे की कल्याण काळे निवडून येण्याची शक्यता आहे असं मी जेव्हा बोललो त्या पाठीमागे कारण असं असू शकतं, मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू जालना जिल्हा आहे आणि ओबीसी त्यानंतर ओबीसी एल्गार मोर्चा जो निघाला त्याचाही केंद्रबिंदू जालना जिल्हा होता आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भाने सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनतेचा प्रचंड रोष होता। त्या अनुषंगाने मराठा समाजामध्ये सत्ताधाऱ्यांविषयी कमालीचा रोष असल्यामुळे तो मतपेटीतून व्यक्त होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये तोडफोडचं राजकारण झालं, राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली, त्यामुळे ते भाजपच्या विरोधात लाट आली। आणि दुसरा कारण होता की रिझर्वेशन, मराठा रिझर्वेशनमुळे, आणि तिसरा कारण होता की मुस्लिम टक्का 10 से 15% वाढला, त्यामुळे ते काँग्रेसला कोल। आपण बघू शकतो की आता ज्या नाक्यावर आणि ज्या पद्धतीने टपरीवर चर्चा सुरू आहे तशीच पत्रकारात सुद्धा आता खासदार कोण होणार अशी चर्चा रंगलेली आहे। मात्र येणारा निवडणुकीच्या मतमोजणीचा जो दिवस असणार आहे तोच या जिल्ह्याचा खासदार ठरवणार आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV, जालना।